नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा समाजशास्त्र म्हणजेच इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची 2025ची उत्तरासहित सोडवू. ही परीक्षा आपली साधारणतः 18 ऑगस्ट नंतर घेण्यात येणार आहे. त्यासाठी या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरतील. इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. प्रथम घटक चाचणीची. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवलेल्या मिळतील. त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग अधिक वेळ वाया न घालवता आपण इयत्ता 10वीची इतिहास भूगोलची घटक चाचणी क्रमांक 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवू. इयत्ता 10वी प्रथम घटक चाचणी समाजशास्त्र म्हणजेच इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र या दोन्ही विषयांची मिळून 20 गुणांची ही प्रथम घटक चाचणी परीक्षेची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. असेच प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जाणार आहेत. त्यासाठी या सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित पाठांतर करा किंवा आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित पाठांतर करता येईल. परीक्षेपूर्वी ह्या सर्व प्रश्नांचं वाचन करणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. अशीच प्रश्नपत्रिका आपली असणार आहे. इतिहासाची 2 प्रकरणं या ठिकाणी विचारले जातील, भूगोलाची 2 प्रकरणं आणि राज्यशास्त्राचं 1 प्रकरण, अशा एकूण 5 प्रकरणांवर आधारित आपली प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका ही तयार केली गेलेली आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, योग्य पर्याय निवडा. 4 पर्याय दिले, त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. 4 गुणांसाठी हा आपला प्रश्न आहे. बघा, पहिलं, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला. दुसरं, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल. 3, भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हे होते. 4, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी केला. त्यानंतर ब भाग, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. बघा, या ठिकाणी 4 जोड्या दिलेल्या आहेत, 2 गट केलेले आहेत आणि त्यापैकी एक जोडी ही चुकीची आहे, ती आपल्याला बरोबर ओळखायची. पहिल्या गटामध्ये रमन पश्चिम बंगालमधील नृत्य ही चुकीची जोडी आहे. दुसरं एक कालबेलिया, दुसऱ्या गटातली कार्ल मार्क्स ही जोडी आहे. डिस्कोर्स ऑन द फोर मेथड ही चुकीची जोडी आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, संकल्पना स्पष्ट करा. 2 गुणांसाठी वंचितांचा इतिहास किंवा उपयोजित इतिहास, दोघांपैकी एक संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची. बघा, मी या ठिकाणी वंचितांचा इतिहास ही संकल्पना आपल्याला लिहून दाखवलेली आहे. ती तुम्ही व्यवस्थित वाचा आणि लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न तिसरा, सविस्तर उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी 1, जनांसाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा. दुसरे, व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते? त्याचं उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर तिसरं, राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते? त्यानंतर पुढचा विषय राज्यशास्त्र, प्रश्न 4, योग्य पर्याय निवडा.
2 गुणांसाठी 1. कोणत्या कायद्याद्वारे महिलांना स्वातंत्र्य जपता येतं? तो कायदा आहे हुंडा प्रतिबंधक कायदा. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम परिसीमन या समितीने केले. त्यानंतर भूगोल विषयावर आधारित प्रश्न. 5वा प्रश्न, योग्य अयोग्य ते ओळखा, 4 गुणांसाठी. 5 विधानं या ठिकाणी दिलेली. त्यापैकी कोणतेही 4 विधानं चूक की बरोबर ते आपण व्यवस्थित लिहायचे. सूचनेमध्ये वरती योग्य अयोग्य म्हटलेलं आहे, आपण तसंच लिहायचे. पहिलं विधान योग्य, दुसरं अयोग्य, तिसरं योग्य, चौथं अयोग्य आणि 5वं योग्य. प्रश्न 6वा बघा, थोडक्यात उत्तरे लिहा, 2 गुणांसाठी. कोणतेही 3 दिलेले आहेत. आपल्याला 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. बघा त्याचं उत्तर. पहिलं, भारत व ब्राझील देशात स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? दुसरं आहे, क्षेत्रभेटीदरम्यान तुम्ही कोणते साहित्य घ्याल? आणि तिसरं आहे, तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा. बघा त्या 3 प्रश्नांची उत्तरं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची समाजशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी आपण सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.